अरे अरे पतंग आणि मांजा घेऊन मी कुठे चाललो तर पायासाठी हा पूर्ण ब्लॉग नक्की पहा. तर काय म्हणता मित्रांनो, मी आलो तुमच्यासोबत एक नवीन ब्लॉग घेऊन. तर आज जाते संक्रांत, तर मी तुमच्यासाठी आणला होता नवीन ब्लॉग जो की आहे संक्रांती स्पेशल. तर माझ्याकडून सर्वात पहिले तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. तिळगुळ माझ्याकडे सध्या नाही आणि आपल्याला काढायचा होता एक व्हिडिओ जो की संक्रांतीचा आहे. आपण पतंग उडवायला येतो त्यासाठी मी एक ट्रायपॉड आणून ठेवलं होतं गच्चीवर, तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही जसं वरती आलो संक्रांती या दिवशी मी पाहू राहिलो की पतंगच नाही आहे वरती. असं नाही होऊ शकत. तर सगळ्यात पहिले पतंग घेऊन वरती आलो, सूतर वगैरे बांधून घेतलं आणि मग पतंग उडवायचा ट्राय केला तर पतंगच नाही उडू राहिली. हवा तर आहे पण उडूनच नाही राहिली. मग हवाही चालली गेली आणि पतंगही काही उडून नाही राहिली. थोडीशी वर जाते वापस येऊन खाली पडते. आतापर्यंत अर्धा तास झाला मित्रांनो, पण अजून आमची पतंग नाही उडाली. असं काऊन झालं आहे, पूर्ण आमच्यासोबतच होते. हे पूर्णच्या पूर्ण बॅड लक आहे आमच्यासाठी. काऊन असं होते मला समजतच नाही गड्या. तो श्री पण तिथे आहे. श्री पण पतंगला अजून सूत्र बांधून राहिला. 2 पतंग तर आमच्या फाटल्या पण अजून एक पण नाही उडाली. मग कसं तरी तुमच्याजवळ आता आलो. आता एक पतंग उडली. त्यानंतर तुम्ही वरती पाहू शकता खूप वेळाने पतंग उडली पण मग गच्चीवर पतंगच नाही. जेव्हा आमची उडली तेव्हा एक पण पतंग नाही. म्हणजे हे बॅड लकच आहे मित्रांनो आमच्यासाठी. एक पनौती नावाची गोष्ट जे आमच्याजवळ असते नेहमी. आता म्हटलं जाऊ द्या दुकानात जाऊ काहीतरी गोळ आणू. तर मग दुकानात आम्ही चाललो आणि तेवढ्यात श्री वरती होता आणि त्यांनी एक पतंग उडवली आणि ते उडली पण वरती एक पण पतंग नाही. मग आम्ही आलो इकडे दूध डेअरीवरून. सगळ्यात पहिले मी श्रीखंड घेऊन घेतलं आणि वापस आलो घरी आलो आणि आता वापस चाललो वरती वगैरे येऊन घेतलं. अजून पतंग उडवतो म्हटलं आता. आणि श्री आहे तो अजून दुसऱ्या पतंगला सूत्र बांधून राहिला. आणि आता काय माहीत काय होते. तर त्या अजून आमची एक पतंग अटकली तुम्ही पाहू शकता. तर आम्ही काय करू आम्हाला काही सुचत नाही. म्हणजे दिवसभर म्हणजे आमची सकाळ तर अशी गेली की आता तुम्हाला मी सांगू शकणार नाही की खूप एकदम बोरिंग. पतंग उडवून थकलो पण काय करायचं काही सुचतच नाही. तर मग एक व्हिडिओ वापस काढून घेतला. श्री पण पाहूनच राहिला की काय करायचं नाही. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आणि एवढा मोठा ब्लॉग मी तुम्हाला नाही दाखवू शकत. अजून माझी संक्रांत कशी गेली हे पाहायसाठी तुम्ही सर्वात पहिले फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहिला. आता हा आहे पार्ट 1. पार्ट 2 अगर पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिजिट करा. पार्ट 2 तुम्हाला दिसून जाणार. चला बाय.